नमस्कार, मी रामेश्वर जामगे। कालच नांदेड शहरामध्ये मन पिळवटून टाकणारी एक घटना घडली। ती म्हणजे नांदेड शहरातील सुनीता शिंदे नावाच्या 37 वर्षीय महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून केला जातोय। आज आपल्यासोबत त्याचे कुटुंबीय आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका हा सगळा प्रकार काय आहे, त्यांना नेमका आजार काय होता आणि मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे आणि डॉक्टरांनी त्यावरती काय सांगितलं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊयात की नेमकं प्रकरण काय होतं। सर, मागे त्यांना नेमका आजार काय झाला होता आणि कशामुळे ॲडमिट केलं होतं आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये होते? त्यांना सर्दी झाली होती, सर्दी आणि थोडा ताप होता, थंडी वाजायली म्हणून आम्ही डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल भावसार चौक इथे नेलं। तर डॉक्टर साहेबांनी औषधी दिली। औषधी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं की आपण ब्लड चेक करू, तुम्ही दुसऱ्या दिवशी या। मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, त्यांनी ब्लड वगैरे चेक केलं। त्यांनी सांगितलं की प्लेटलेट थोड्या कमी आहेत, आपण औषधी सलाईन वगैरे देऊ, फरक पडला तर ठीक आहे, नाहीतर दुसऱ्या दिवशी आपण डेंग्यूची टेस्ट करू। मग ब्लडचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की प्लेटलेट थोड्या कमी आहेत, आपण मग त्यांनी सलाईन दिलेत। पहिलं एक सलाईन दिलं, सलाईनमध्ये 2 इंजेक्शन टाकलेत, पुन्हा परत दुसरं एक सलाईन दिलं, त्याच्यामध्ये इंजेक्शन टाकलेत आणि दुसरं सलाईन संपण्याच्या अगोदरच तिला खूप अशी थंडी वाजायला सुरुवात झाली। एवढी भयानक थंडी वाजायला सुरुवात झाली की ती अक्षरशः पलंगावर उडत होती, तर शरीर पूर्ण असं तडफडत होतं। मग डॉक्टरांनी विचारलं मी, डॉक्टर साहेब हे असं कसं झालं? तर डॉक्टर साहेबांनी थंडी कमी करण्यासाठी एक इंजेक्शन दिलं कमरामध्ये। मग लगेच त्या इंजेक्शनचा काही फायदा झाला नाही, लगेच 2 मिनिटांनी परत दुसरं इंजेक्शन दिलं त्यांनी। मग ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटचा हळूहळू थंडी कमी होत गेली आणि ताप वाढत गेला। पेशंट मला म्हणत होता माझं शरीर गरम होत आहे, माझं शरीर गरम होत आहे। तर काही क्षणामध्ये ती अशी खूप बेचैन झाली आणि ती अशी एकदम तडपायला लागली आणि थोड्या वेळामध्येच पाहता पाहता ती खाली कोसळली, हातपाय काम करत नव्हते, तिच्या तोंडाला फेस आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, माझे मित्र आहेत, तुम्हाला पैसेसुद्धा लागणार नाहीत, आपण कमी पैशामध्ये ट्रीटमेंट करू। आणि शिवाजीनगरला फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आम्हाला दाखल करायला सांगितलं। मग आम्ही ॲटो बोलवला, ॲटोमध्ये घेऊन तिला फिनिक्स हॉस्पिटलकडे निघालो। तर पेशंटनी ॲटोमध्येच संडास लघवी केली होती, तोंडाला फेस आलेला होता। फिनिक्समध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी ॲडमिट करण्याच्या अगोदरच सांगितलं होतं की तुमच्या पेशंट कोमामध्ये आहे, त्यांची कुठलीही आम्ही गॅरंटी घेणार नाही आहेत, तुमच्या जिम्मेदारीवर आम्ही पेशंटला ॲडमिट करूत। काही फॉर्म आणलेत, माझ्याकडनं सह्या करून घेतल्यात, पेशंटला ॲडमिट करून घेतलं आणि काल सकाळी 8:10 पेशंट मरत पावला। ही पूर्ण ती घटनाक्रम होता। तर सर, ताप किती दिवस आधीपासून आला होता आणि आपण किती दिवसानंतर? नाही, ताप आल्या लगेच गेलो होतो आम्ही। म्हणजे सुरुवातीला तुम्ही डॉक्टर चव्हाणांकडे गेले? हां, चव्हाणकडेच गेलो। चव्हाणांकडे गेल्यानंतर त्यांनी कुठे ॲडमिट करायला सांगितलं? फिनिक्स हॉस्पिटलला। फिनिक्स हॉस्पिटल। तर त्यांनी काही सांगितलं का, सलाईनमधून वगैरे काही रिॲक्शन झालं आहे असं काही? नाही, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरांना बोला, त्या डॉक्टरांना मी फोन करून बोलतो। मग त्या डॉक्टरांची या डॉक्टरांची दोघांमध्ये काय चर्चा झाली तर हे मला माहिती नाही, पण फोन लावून दिला होता, ते दोघांमध्ये एकमेकांना बोललेत। तुमचा नेमका आरोप काय आहे? हां, चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळेच माझ्या पत्नीचा मृत्यू झाला। माझ्यासमोर ती अशी तडपडू खाली पडली, माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे। आणि पेशंट तेवढा खाली पडल्यानंतर कोसळून बेशुद्ध झाल्यानंतरसुद्धा डॉक्टरांचं काम होतं सोबत यायचं, चांगल्या हॉस्पिटलमध्ये सोबत येऊन ॲडमिट करून घ्यायचं। डॉक्टर माझ्यासोबतसुद्धा आले नाही, डॉक्टरांनी पेशंटला हातसुद्धा लावला नाही। मी माझ्या नातलगाला बोलवून उचलून ॲटोमध्ये घेऊन तिला दवाखान्यामध्ये गेलो। परत दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी 2 दिवस
होतात. मला फोन करूनसुद्धा साधं विचारलंसुद्धा नाही की तुमचा पेशंट कसा आहे. बरं, चूक जरी झाली असते डॉक्टरांकडनी, पण त्यांनी रेफरसुद्धा चांगला केला नाही. मला ब्रेनच्या डॉक्टरकडे न्यायला पाहिजे होतं. मेडिसिन फिजिशियनकडे पाठवलं. फिनिक्स हॉस्पिटलला ब्रेन डॉक्टर अवेलेबल नव्हते. त्यांनी फीस दिल्यानंतर बोलवून घेतले. तर आपल्या पेशंटला ब्रेनची ट्रीटमेंट अत्यावश्यक होती. कारण की ताप हा मेंदूमध्ये गेल्यामध्ये पेशंट कोमामध्ये गेला होता. ट्रीटमेंट ही मेंदूवर स्टार्टिंगपासून सुरू व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असा तुमचा आरोप आहे. त्यांच्यामुळे तुमच्या पत्नी दगावल्या. तर यावर तुम्ही FIR वगैरे किंवा पोलीस केस वगैरे काही केलात का? हां, सकाळी आम्ही 8-8:30लाच पोलीस स्टेशनला फोन केला होता, पण त्यांनी जास्त रिस्पॉन्स दिलाच नाही. मग जास्त गोंधळ घातल्यानंतर आमचा अर्जसुद्धा स्वीकारत नव्हते. आम्ही 3-4 वेळेस हॉस्पिटल ते पोलीस स्टेशन ते हॉस्पिटल अशा चक्रा मारत गेलो आम्ही. बऱ्याच वेळानंतर 3-3:30 वाजता 5-6 तासानंतर त्यांनी आमचा अर्ज घेतला. एक ॲप्लिकेशन आपण SP ऑफिसला दिलेली आहे, एक भाग्यनगरला दिलेली आहे. फक्त अर्ज चौकशीमध्येच आहे, आणखीन FIR दाखल झालेला नाही आहे. माझी एवढीच विनंती आहे की FIR दाखल व्हावा आणि मला आणि माझ्या लेकरांना, माझ्या कुटुंबांना न्याय मिळावा. ओकेच. तुमचा आरोप नेमका कोणावरती आहे? फिनिक्स हॉस्पिटल की डॉक्टर चव्हाण? नाही, डॉक्टर राजेश चव्हाण, चिंतामणी हॉस्पिटल, भावसार चौक. आपण हा पूर्ण घटनाक्रम पाहिला. एक डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे त्या महिला दगावल्या या पद्धतीचा आरोप आहे त्यांचा. तर ही गोष्ट कुठेही होऊ नये. डॉक्टरांना देव मानलं जातं आणि त्याच डॉक्टरचा हलगर्जीपणा करून एखाद्या रुग्णाचा जीव जाण्यापर्यंत जर ते जबाबदार होत असतील तर हे कुठंतरी चुकीचं घडते. पोलीस प्रशासनाने यावरती दखल घेत नाही या पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 6 तासानंतर त्यांचा अर्ज स्वीकारला गेला. हाही हलगर्जीपणा कुठेतरी प्रशासनाच्या लक्षात यावा आणि हे जे कुटुंबीय आहेत यांना न्याय मिळावा, जेणेकरून इथून पुढे जे कोणी रुग्ण असतील त्यांच्यावर उपचार करताना तरी देखील डॉक्टर हलगर्जीपणा करणार नाहीत, योग्य उपचार करतील. या दृष्टीने कुठेतरी नांदेडमध्ये प्रशासकीय यंत्रणा राबवली पाहिजे. यावरती प्रशासनाचा दबाव असला पाहिजे. आपण पाहतो हे कुटुंबीय आहेत, त्यांच्या बाजूला 2 चिमुकले आहेत. आज ते चिमुकले त्यांच्या आईपासून पोरके झालेत. लहान मुलं आहेत. तर घरातील बाई गेली तर घर उघड्यावरती याचं या पद्धतीने म्हटलं जातं आणि तशीच परिस्थिती आता झाली. हा हलगर्जीपणा कुठेही होऊ नये आणि यामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव दगावू नये हीच प्रशासनाला विनंती आहे. आपल्या भागावरती लक्ष ठेवण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं असतं आणि ही घटना घडलेली असताना या कुटुंबियांना लोकप्रतिनिधींनी काही भेट दिली का, सांत्वनपर भेट दिली का किंवा पोलीस प्रशासनाला काही सूचना दिल्यात का याविषयी जाणून घेऊया. सर, जेव्हा ही घटना घडली ती घटना वाऱ्यासारखी शहरामध्ये पसरली होती. तर हे सगळं पाहून लोकप्रतिनिधींनी कोणी भेट दिली का आणि तुम्हाला सहकार्य केलं का प्रशासकीय बाबतीत? लोकप्रतिनिधीमधलं कोणीही भेटायला आलं नाही. आमदार कल्याणकर साहेबांचे बंधू आले आणि 5-6 तासानंतर FIR दाखल आमचा केलाच नाही. एकनाथ कल्याणकर साहेबांनी सांगितल्यानंतरच अर्ज घेतला. आमचा अर्जसुद्धा घ्यायला तयार नव्हते. बाकी कुठलेही लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला आले नाही. त्यानंतर आपल्यासोबत गजानन शिंदे यांचे मोठे बंधू आहेत, त्यांच्याकडून हा घटनाक्रम जाणून घेऊया. सर, सुरुवातीला काय झालं होतं आणि तुमचा आरोप काय आहे आणि FIRच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? सर, हे 100% डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळं मृत्यू झालेला आहे. डॉक्टरनं निष्काळजीपणा तर केला, पण चुकीच्या डॉक्टरकडे पण रेफर केलं आहे. न्यूरो सर्जनपाशी पाठवलं, न्यूरो फिजिशियनपेटी पाठवलं. चुकी डॉक्टर रेफर केल्याच्यानंतर तिथं गेल्याच्यानंतर बी त्यांनी सांगितलं की तुमच्या पेशंटमध्ये काही जीव नाही आहे, कुठलीही गॅरंटी घेता येत नाही. कोमामध्ये गेलेला आहे, व्हेंटिलेटर काढलं की पेशंट गेला, हे सांगून दिलं होतं त्यांनी. आणि त्यांनी काल सकाळी 8:10 डेथ घोषित केली. डेथ घोषित केल्याच्यानंतर आम्ही डॉक्टरचा निष्काळजीपणा आहे, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळं माझा भाऊ एक वाहन चालवून स्वतः उदरनिर्वाह चालवतो, त्याच्या जे 2 लेकरं आईविना पोरके झालेत. आणि याच्यामुळं आम्ही कुठंतरी संबंधित डॉक्टरची चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं या दृष्टिकोनातून आम्ही पोलीस प्रशासनापाशी एक अर्ज घेऊन गेलो होतो. पोलीस प्रशासनाने आमचा अर्ज
6 घंटे चक्रा मारल्याच्या नंतर पण स्वीकारायला तयार नाही आणि स्वीकारला तरी बी फक्त चौकशीवर ठेवलेला आहे. त्यांनी FIR नोंद केलेली नाही आहे. ना FIR नोंद केली ना काहीच नाही केलं. फक्त पूर्ण बेजार करून म्हणजे आमच्यावर एवढं मोठं दुःखाचं सावट कोसळलं ते अलगच राहिलं. आणि पोलीस प्रशासन आम्हाला 4 गोष्टी सुनून हाकलून देत होते तिथून अर्ज स्वीकारण्यासाठी. पण सुद्धा पोलीस प्रशासन तुम्हाला कशा पद्धतीचं उत्तर देत होतं जेव्हा तुम्ही अर्ज? जी वागणूक होती ती अतिशय खालच्या पातळीची वागणूक होती. समजा एखाद्या गुन्हेगाराला वागणूक द्यायला पोलीस प्रशासन, आम्ही अर्ज द्यायसाठी गेलो होतो, तुम्ही बाहेर जा, या पद्धतीची पोलीस प्रशासनाची वागणूक होती. पोलीस प्रशासनाची वागणूक कुठलीही सहकार्याची नव्हती. आणि आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की बाबा कुठलं तरी याच्यातलं सत्य समोर यावं, त्याची चौकशी व्हावं, FIR दाखल व्हावं. हां, आणि हे 2 लेकरं जे झालेत, आईविना पोरके झालेत, यांना न्याय मिळावा. आणि हे पोलीस प्रशासनावर ना जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं नियंत्रण नाही, ना माननीय जिल्हाधिकारी यांचं नियंत्रण नाही, ना कुठल्या लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नाही. पोलीसवाले सर्वसामान्य माणसाला जर अर्ज देण्यासाठी फक्त तिथं गेल्यावर तुम्हाला जर हाकलून देत असतील तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे काय करतात हेच आम्हाला पटत नाही. तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होतात? आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. आता जर पोलीस प्रशासनाने अजूनही FIR नोंद केली नाही म्हणताय, जर FIR नोंद नाही केली तर पुढचा निर्णय काय असेल तुमचा? आमचा पुढचा निर्णय म्हणजे आता आम्ही एकदा संबंधित साहेबाला भेटू, SP साहेबाला. हां, पहिले पोलीस स्टेशनशी एकदा त्यांचं हे करू चर्चा की बाई काय म्हणतात, त्यांची चर्चा करायची तयारी असेल ते FIR नोंद केला नाही केला काय झालं, नंतर मग पोलीस अधीक्षकांची भेट घेऊ. हां, भेट घेऊन बा आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि जे घटना आमच्यासोबत घडली आमच्या कुटुंबासोबत ती दुसऱ्या कोण्या कुटुंबासोबत घडायला नको. पाहतोय की पोलीस प्रशासन ही कुठेतरी बेजबाबदारपणे वागतंय. पोलीस प्रशासनालाही कसलाही वचक राहिला नाही, कसलाही धाक राहिला नाही, या पद्धतीचा त्यांचा आरोप आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला आणि त्यामधून जी काही महिला आहे ती दगावली गेली आणि त्यांची जी लहान मुलं आहेत ते आपण पाहतोय 2 लहान मुलं ही आईविना पोरकी झालीत. आता मायेचं छत्र हरवलं, याला जबाबदार कोण? प्रशासनाचं याकडे लक्ष नाही आहे का? लोकप्रतिनिधी फक्त मतांपुरतंच जनतेमध्ये येतात का? लोकप्रतिनिधींना जनतेच्या आरोग्याची, जनतेच्या काळजीची गरज नाही आहे का? किंवा लोकप्रतिनिधींना फक्त जनता मतांसाठी पाहिजे का? स्वास्थ्य आहे ते अबाधित राहावं यासाठी प्रशासनाची जबाबदारी असते. ते प्रशासन देखील आता बेजबाबदारपणे वागते असं वाटतंय. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि हा आळा बसून सर्वसामान्य नागरिक आहेत यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि ही जी चिमुकले आहेत यांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, या पद्धतीचं मत आहे. इथून येणाऱ्या कोणत्याही रुग्णावरती असा अन्याय होणार नाही आणि डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे त्यांचा जीव जाणार नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण जो आता विषय काढला आहे, इकडं आमच्या केस आपण काय म्हणून करणार आहात सुरू करा. आपण आमच्यावर केस काय म्हणून सुरू करणार सर? बोला ना. बिलकुल नाही, आपण म्हणताय ना आमच्यावर केस करणार आहात, काय म्हणून केस करणार आहात? सुरू करा ना, चालू करा. नाही आपण माझ्यावर जे कारवाई करतो म्हणताय त्याचं एक कारण सांगा सर. फक्त एक कारण सांगा आमच्यावरची कारवाई. आपण काय परमिशन घ्यायची, परमिशन काय आवश्यक असते? आपण ॲडव्होकेट आहात. नाही, आपण ॲडव्होकेट आहात, आम्हाला हे सांगा कोणत्या नियमात आम्ही परमिशन घेतली पाहिजे. 1 मिनिट. हो, तुम्ही सांगा ना. सांगा ना, तुम्ही ॲडव्होकेट आहात ना, मला सांगा ना. तुम्ही सांगा ना मला कारवाई काय सांगा ना, मला बाईट घ्यायची कशा संदर्भात, घटना घडली त्या संदर्भात. राजमुद्राची टीम घटनेतील सत्यता पडताळण्यासाठी चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चव्हाण यांच्याशी संवाद साधण्यासाठी गेली असता एका नामांकित संघटनेचे आम्ही नेते आहोत असे सांगून संघटनेच्या 15 डॉक्टरांना आणि आमदारांचे बंधू यांना बोलावून घेतले. शिवाय वकील देखील बोलावले आणि या उलट रुग्णाच्या आजाराचे निदान काय झाले, त्यावर उपचार काय झाले याबद्दल कुठलीही माहिती चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चव्हाण यांनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टर जर निर्दोष असते तर त्यांनी कर नाही तर डर कशाला या म्हणीप्रमाणे जे घडलंय तो घटनाक्रम जशाच तसा सांगितला असता. चव्हाण यांनी वकिलामार्फत आम्हाला कळवले, परवानगी घेऊन या, आम्ही कायदेशीर उत्तर देऊ. वकिलाने राजमुद्राच्या टीमशी हुज्जत घातली आणि प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. पीडित कुटुंबाकडे जर कायदेशीर बाजूसाठी लढा देण्यासाठी पैसे नसतील तर त्यांनी लढा कसा द्यावा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल ऑफिसरचा
नॅशनल लेवलचा जॉईंट सेक्रेटरी आहे. यस ते माझे सिनेमा सदस्य आहे. माहिती आहे. ऐका ना. एक मिनिट ऐका. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आता मी जर कॉल केला, आता जर कॉल केला 20 ते 25 लोक एका मिनिटात असं तू तुम्ही बिलकुल हे करत नाही. बोला करायचं नाही. बोला तुमचं काय म्हणजे नेमकं काय म्हणणं आहे? तेच आम्हाला बाईट घ्यायचं, आमचं काय म्हणणं आहे? कशासाठी आमच्या बाईट? धुऱ्याचं भांडण आहे काय? बाईट कशासाठी? नाही 100 लोक बोलवा, पण अन्याय तर तुम्ही दबवू शकत नाही सर. अन्याय जो झालाय, अन्याय जो झालाय ते तुम्ही दबवू शकता का? हो ना, अन्याय झालाय ना. संघटना आमच्या अन्याय करणार का तुम्ही? ते पत्रकार असतात मान्य आहे. मी पण उठलं कुणाचं बाईट घ्यायला कायदेशीर जबाब आम्ही देऊ ना. पण तुमचे तुम्हाला कशा जबाब बस जे कायदेशीर कोणी उद्या या बाईट आम्ही देऊ ना. तेवढंच बोलते आम्हाला, कायदेशीर आम्ही पुढे जबाब देऊ. हो तर ते आम्ही येऊ दे ना. पोलीस स्टेशन मध्ये जा. पोलीस स्टेशन जेव्हा येईल त्यावेळेस आपण आलेलो आहोत. या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची त्याची इच्छा नाही. बाहेर जाऊन करतो. बिल्डिंग मध्ये काय करायचं? बाहेर जाऊन काय आपण करायचं? इथे घेऊ शकतो. प्रायव्हेट बिल्डिंग नाही सर ही. ही गव्हर्नमेंटची आहे. नाही लोकांकडून जेव्हा तुम्ही चार्ज घेता, तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट नियम नाही सर. हा प्रायव्हेट नियम नाही सर. हा प्रायव्हेट नियम लागू पडत नाही. पीडित कुटुंबियांचा संवाद साधल्यानंतर आपण चिंतामणी हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर चव्हाण यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलो होतो. पण डॉक्टर चव्हाण यांनी राजमुद्राशी संवाद साधण्यास नकार दिला आहे. ते त्यांची भूमिका स्पष्ट करू शकत नाहीत. यामागचं कारण काय हे त्यांनाच माहिती, पण राजमुद्राशी संवाद साधण्यास त्यांनी नकार दिला आहे. डॉक्टर जर निर्दोष असते तर त्यांनी कर नाही तर डर कशाला या म्हणीप्रमाणे जे घडलंय तो घटनाक्रम जशाच तसा सांगितला असता. आपण आता फिनिक्स हॉस्पिटल येथे जाऊया आणि सत्यता नेमकी काय आहे ही सर्व दर्शकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चिंतामणी हॉस्पिटलवर देखील त्यांनी आरोप केले. त्यानंतर आम्ही चिंतामणी हॉस्पिटलकडे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस मात्र चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक यांनी मात्र कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता एक 10-20 लोक जमा करून कुठेतरी वेगळंच बोलणं केल्यानंतर आणि त्यांनी असं सांगितलं की यामध्ये माझी कुठलीही चूक नाही. माझा इथून पेशंट गेल्यानंतर म्हणजे चांगला ठीकमध्ये पेशंट गेला आहे आणि ते फिनिक्स हॉस्पिटलमध्ये गेला आहे. आणि फिनिक्स हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नेमकं आता आपण थेट फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक सूर्यवंशी सरांशी जाऊन मध्ये संवाद साधणार आहोत. नेमकं काय घडला होता, काय प्रकार होता त्या संदर्भात आपण थेट आता फिनिक्स हॉस्पिटलचे संचालकांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं ते काय म्हणणं आहे आणि हा नेमका काय प्रकार घडला आणि काय कशा उपचार करत. सदर पेशंट जो आहे त्या पेशंटला म्हणजे मी नातेवाईकांना जी हिस्ट्री विचारली हजबंडला, त्यांना 2 दिवसापासून माझ्याकडे यायच्या 2 दिवस आधीपासून ताप होता. तापीमध्ये थंडी वाजत होती, अंग दुखत होतं, डोकं दुखत होतं. त्यासाठी त्यांनी प्रायमरी उपचार घेतले बाहेर डॉक्टरांकडं. ज्यावेळेस माझ्याकडे पेशंट आला तर त्यावेळेस तिचं BP कमी झालेलं होतं, तिला झटके येत होते आणि ताप होता बराचसा आणि ह्या सगळ्या आणि श्वास बंद पडायला आला होता, श्वास कमी पडत होता. मी नातेवाईकांना त्यांच्या गंभीरतेची कल्पना दिली आणि पेशंटला लगेच व्हेंटिलेटरवर घेतलं. तेव्हापासून नंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या सगळ्यांचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. पेशंटच्या सगळ्या तपासण्या झालेल्या आहेत. पेशंटचा CT स्कॅन असेल, हृदयाचा इको असेल, रक्ताच्या किडनीच्या लिव्हरच्या वगैरे, तर ते सगळीकडं ते जे आहे मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणतो आम्ही. त्याच्या लिव्हर, किडनी, मेंदू आणि हार्ट ह्याच्या महत्त्वाच्या गोष्टी तिच्याबरोबर काम करत नव्हत्या. मेंदूवर सूज जास्त होती वाढलेली आणि त्यामुळं पेशंट सिरियस होता. बरं, त्या महिलेला इंजेक्शन दिल्यामुळं त्याची रिॲक्शन झाल्याचा आरोप देखील त्या महिलेच्या पतीने केला आणि नातेवाईकांनी केला आहे. या संदर्भात काय सांगा. ड्रग रिॲक्शनचे आम्ही पाहतो तर ड्रग रिॲक्शनमध्ये दिल्याच्यानंतर पेशंटला अंग खाजणं, अंगावर पुरळ किंवा गाठी येणं, त्याच्यानंतर पेशंटचा श्वास अचानक ते कोंडल्या जाणं, त्याला आम्ही ॲनाफिलॅक्सिस म्हणतो. तशा प्रकारचं आम्ही तपासणीमध्ये तर मला काही भेटलेलं नाही. मी त्यांना नातेवाईकांना पण परत 2दा विचारलं की काय अंग खाजणं, पुरळ झालं होतं का, तर तसं काही रिॲक्शनसारखा तर प्रकार नव्हता त्याच्यामध्ये. यांचा सगळ्यांचा नातेवाईकाचं असं म्हणणं आहे की सगळी जी चूक झाली डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळं आमचा रुग्ण जे आहे, आमची महिला जी आहे दगावली आहे, लेकरांची बारकी लेकरांची आई दगावली आहे. याच नाव काय सांगा. जगातल्या कुठल्याही डॉक्टरला आपला पेशंट मरावा किंवा त्रास व्हावा असं वाटत नाही. त्याच्यामुळं चुकीच्या भावनेतून कोणीही उपचार करत नाही. तिला ज्या काही प्रॉब्लेम होता, त्रास होता, त्या हिशोबाने तिच्यावर उपचार झालेले आहेत. या सगळ्या गोष्टीचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आम्ही MLC किंवा पोलीस केस करून पेशंटचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. आता पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी उघड होतील आणि त्यानंतर त्यांचा आरोप खरा खोटा काय त्या डॉक्टरची ट्रीटमेंटबद्दल ठरेल. चिंतामणी हॉस्पिटलला ज्यावेळेस पेशंट ॲडमिट होता, तिथून ज्यावेळेस आला आपल्याकडे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्यापासून टर्न गेला, चांगला गेला. यावर तुमचं म्हणणं. नाही, पेशंट आमच्याकडे आला तेव्हा पेशंट सिरियस होता. पेशंटचं ब्लड प्रेशर नाही, त्यांचं आता त्यांची कंडिशन त्यांना माहीत. मी माझ्याबद्दल सांगू शकतो. माझ्याकडे मी जे तपासणी केली आणि नातेवाईकांना बोललो त्याचे सगळे रेकॉर्ड्स, ऑडिओ, व्हिडिओ आमच्याकडे आहेत.
आणि पेशंट जी आली होती ती सिरियस होती. पेशंटला झटका येऊन गेला होता, त्याच्यामुळे मेंदूवर सूज होती, श्वास कमी पडत होता, अंगातला ऑक्सिजन कमी झाला होता आणि ब्लड प्रेशर कमी झालेलं होतं. इथं आल्यानंतरची गोष्ट मी अटेंड केला पेशंटला. नातेवाईकांनंतर FIR वगैरे दाखल केला, पोलीस स्टेशन झालं, असं काय झाले की नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. आम्ही आमच्याकडनं पोलीस केस इन्फॉर्म करून पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली होती. रिपोर्ट आल्याच्यानंतर मग ज्या काही रिपोर्ट येतील त्याच्यानुसार पुढे बघूया. तुम्ही नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती केल्या इंजेक्शनच्या माध्यमातून? मेंदूवरची सूज कमी करण्यासाठी, झटके कमी होण्यासाठी त्याचे IV फ्लुइड्स असतील आणि त्याच्यानंतर मेंदूचे जे सुपर स्पेशालिस्ट म्हणतो आपण, तर 2 सुपर स्पेशालिस्टनी पेशंटला बघून गेलेले आहेत. त्या दिवशी रात्रीच आम्ही जवळपास 12 वाजता तिचा CT स्कॅन पण करून घेतला व्हेंटिलेटरवर पेशंट असताना. तिचे रिपोर्ट सगळे आहेत आमच्याकडं आणि ते जे रिपोर्ट आले त्याच्यानुसार स्पेशालिस्टनी जी ट्रीटमेंट ॲडवाईस केली त्या हिशोबाने आम्ही ट्रीटमेंट दिली. फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सूर्यवंशी यांनी एका मिनिटात आम्हाला कॅबिनमध्ये बोलावले आणि लगेच बाईट दिली. घडलेला प्रकार त्यांनी सांगितला आणि चॅनलच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. त्यामुळे दोन्ही डॉक्टरांमध्ये विविधता स्पष्ट आढळून आली. सदरील रुग्ण गंभीर असताना OPDला उपचार न घेता थेट मोठ्या हॉस्पिटलला गेली असती तर आज ती जिवंत राहिली असती, असंही निरीक्षण नोंदविण्यास काहीच हरकत नाही. आपण ठरवा चूक कुणाची आहे. वकील आणि कायदेशीर बाजू समोर आणून उत्तरे देणारे डॉक्टर गेलेल्या आईला परत आणू शकतात का? नसेल तर त्या उघड्यावर पडलेल्या पोरके झालेल्या लेकरांची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न आता आम्ही थेट जनतेला विचारतोय. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आपण देव समजतो, पण त्यांना जर भेटण्यासाठी आपल्याला वकील लागत असेल तर त्या दवाखान्यात जायचे की नाही हे मात्र जनतेने निश्चितच ठरवावे. आपण आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता आपण संपूर्ण प्रकार फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक सूर्यवंशी सरांकडून जाणून घेतलेला आहे. नेमका हा प्रकार काय होता, काय घडलं आणि काय उपचार पद्धती झाली हे सविस्तर पाहिले आणि यानंतर या घटनेवर या मयत महिलेला कितपत न्याय मिळेल हे प्रशासन यावर काय कारवाई करेल हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. जी घटना माझ्यासोबत घडली ती दुसऱ्या सर्वसामान्य कुटुंबासोबत घडू नये आणि सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे खूप चिंतेची बाब आहे. आपण पाहूयात यावर नांदेड प्रशासन काय भूमिका घेतं आणि डॉक्टर यांच्यावरती काय कारवाई होईल आणि पोलीस प्रशासनाने जे अर्ज घेण्यासाठी 6 तास उशीर केला यावर प्रशासन काय कारवाई करतं हे सगळं पाहण्यासारखं. या सगळ्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.